आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची। सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केलेली आहे। विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय। सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे, तर त्याला रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। महिला असून या योजनेवर टीका करणं सुळेंना शोभत नाही असं दानवे म्हणालेले आहेत। दरम्यान विधानसभेची मॅच आम्हीच जिंकणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। एकतर वारकरी संप्रदाय ही सातत्याने आपले जे हे संस्कार आहेत त्याची जाणीव ठेवून अतिशय सुंदर नियोजन पद्धतीने सगळे चालतात। याबद्दल या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते, कौतुक करते। आणि महाराष्ट्राचे इलेक्शन 3 महिन्यावर आले, त्याच्यामुळे सरकार काय काय हातात येईल याच्यावर काय आणखीन जुमला आणि काय लाडकी बहीण जी योजना सरकारने जाहीर केलेली आहे योजना त्याच्यावरून सुप्रिया सुळेंनी टीका केलेली आहे की निवडणुकीनंतर आता दादांना ही सुप्रिया सुळे योजना आठवली लाडकी बहीण। सुप्रिया सुळे आणि त्यांचे वडील या राज्याचे अनेक वेळेस मुख्यमंत्री राहिले। खरं म्हणजे त्यांनी ज्या अगोदर त्यांना सूचना करायला पाहिजे होती, पण त्या महिला असून महिलेच्या संदर्भात अशा प्रकारचं बोलणं मला असं वाटतं त्यांच्या योग्यतेला शोभत।